धुळ्यात झालेल्या डॉक्टरांच्या मारहाणीला पुण्यातील डॉक्टरांकडून निषेध करून एक दिवसीय बंद पुकारण्यात आलाय। रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरांच्या जीवाला सध्या रुग्णांच्या नातेवाईकांकडूनच धोका निर्माण झालेला आहे। दिवसेंदिवस डॉक्टरांवरील हल्ले हे वाढत चाललेले आहेत। रुग्ण दगावल्यास रुग्णाचे नातेवाईक त्या डॉक्टरांस मारहाण करण्याचे प्रकार हे वाढत आहे। धुळ्यातील शासकीय हॉस्पिटलमध्ये एका डॉक्टरला मारहाण झाल्याने अत्यावस्थेत झालेल्या डॉक्टरला मुंबई येथे उपचारासाठी दाखल करावे लागल्याने त्याच्याच निषेधार्थ पुण्यातील डॉक्टरांनी सर्व आरोग्य सेवा बंद ठेवून डॉक्टर मेडिकल असोसिएशनच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। असोसिएशनने मूक मोर्चा काढला। शनिवारवाडा ते विधान भवन असे या मूक मोर्चाचा मार्ग होता। यावेळी डॉक्टरांच्या संरक्षणासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। धुळ्यामध्ये शासकीय रुग्णालयात डॉक्टरला जी मारहाण झाली त्याच्या निषेधार्थ पुण्यातील सर्व डॉक्टर्सनी आज दवाखाने बंद ठेवलेले आहेत। बरेचसे हॉस्पिटल्स बंद आहेत, फक्त इमर्जन्सी सर्व्हिसेस चालू आहेत। आज सकाळी सर्व डॉक्टर्स ऑर्गनायझेशननी शनिवारवाडा ते काउन्सिल हॉल अशी मूक पदयात्रा काढली, ज्याच्यामध्ये साधारणतः 2500 डॉक्टर्स सामील झाले होते। ह्याचा बेसिक उद्देश असा होता की समाजामध्ये जागरण करावं की डॉक्टर हा पेशंटच्या चांगल्याकरताच काम करत असतो, पण काही कारणास्तव एखाद्या पेशंटला जर का बरं करण्यात यश आलं नाही तर ह्याच्यामध्ये डॉक्टरचा दोष नसतो। डॉक्टरला नेहमी असंच वाटत असतं की आपला पेशंट बरा व्हावा। तर समाजाची जी रिॲक्शन त्याच्या बाबतीत आहे त्याच्यामध्ये डॉक्टर्सची मारहाण होते, हे कुठेतरी गुन्हेगारीचं पर्व चालू झालेलं आहे, ज्याच्यामध्ये डॉक्टरांच्या जीवाला धोका होतो आणि त्याच्यामुळे डॉक्टर लोक पेशंट ट्रीट करताना खूपच सावधतेने करायला लागले, तर ह्याच्यामध्ये पेशंटचंच लाँग टर्ममध्ये नुकसान आहे हे समाजाला कळावं व डॉक्टर्सबद्दलच्या त्यांच्या ज्या भावना एखाद्या अघटित घटनेच्या वेळेला ज्याचा उद्रेक होतो असे उद्रेक वारंवार न होता डॉक्टर आणि पेशंट रिलेशनशिप मेंटेन करावी। त्याचबरोबर ॲक्च्युली कायदे पण खूप चांगले आहेत, ज्याच्यामध्ये नॉन बेलेबल अटक करता येते, त्याच्यावरती केस चालवून 3 वर्षाची सजा होऊ शकते। पण प्रशासन आणखीन पोलीस खातं या दोघांची जबाबदारी आहे की असे अघटित प्रकार घडल्यानंतर त्या पर्टिक्युलर व्यक्तीवरती त्वरित कारवाई करावी, जेणेकरून समाजाला जरब बसेल। अहोरात्र रुग्णसेवेकरता झटणाऱ्या डॉक्टरांवर अशा प्रकारचे हल्ले व्हावे ही अत्यंत खेदजनक व संतापजनक घटना आहे। सतत चांगलं काम करत असतात, पण कधीतरी एखाद्या सिरियस पेशंटबद्दल एखादी दुर्घटना होतेवर त्याचा दोष कुठलाही सारासार विचार न करता डॉक्टर व हॉस्पिटलांच्या माथ्यावर थोपला जातो व रुग्णालयाची तोडफोड करतात। त्यामुळे डॉक्टरवरही मारहाण करतात। त्यामुळे डॉक्टरांना काम करणे हळूहळू अवघड होत चालले। त्याचा निषेध म्हणून आज पुण्यातील सर्व डॉक्टरांनी मूक मोर्चा काढून आपला निषेध व्यक्त केलेला आहे। आजच्या मोर्चामध्ये पुण्यातल्या सगळ्या ज्या संस्था आहेत डॉक्टरांच्या, त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते आणि जवळजवळ 2,500 ते 3,000 डॉक्टर मंडळींनी मूक मोर्चा काढला आणि कलेक्टर यांच्याकडे एक निवेदन दिलेलं आहे। तसंच ह्या अशा प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नयेत अशी अपेक्षा सगळ्या डॉक्टरांकडून व्यक्त होत आहे आणि सरकार याबाबत काहीतरी कार्यवाही करेल किंवा नियम जे आहेत त्याचा व्यवस्थित अवलंब केला जाईल आणि पुन्हा अशी घटना होणार नाही जी आता धुळ्यात झाली, अशी आम्ही सगळे आशा करतो।